मराठी मूडमध्ये तुझं स्वागत. तुझा मूड कसा आहे सुरू? माझा मूड खूप इंटरव्ह्यूज देऊन खूप थोडासा टायर्ड आहे, पण खूप चांगला एक ट्रेलर बघून माझ्या सगळ्या कास्ट मेंबर्सना भेटून फ्रेश आणि सगळ्या माझ्या रिपोर्टर मित्रांना भेटून पण खूप चांगला आहे. काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल? काय सांगशील चित्रपटात? भूमिका पहिल्यांदा मी एक विनोदी भूमिका करतोय, एका विनोदी चित्रपटात काम करतोय आणि हेराफेरी गोलमाल या झोनचा तो सिनेमा आहे आणि खूप धमाल केली आम्ही सिनेमा बनवताना. पण असं लोकांची खूप इच्छा असायची की मी आउट अँड आउट कॉमेडी काहीतरी करावं, तर या सिनेमातून मी हा अटेम्प्ट करतोय. होपफुली लोकांना तो आवडेल. सयाजी शिंदे सरांबरोबर तुम्ही पहिल्यांदा काम करता, त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा? सयाजी शिंदे सर खूप सिनियर आहेत आणि त्यांनी शूल असो, सकाराम बाइंडर असो आणि त्यांचे अनेक सिनेमे मी इतक्यांदा बघितलेत, साऊथचे सुद्धा. गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा असो, एवढ्यांदा मी बघितलेत. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा त्यांच्यावर काम करतो थोडंसं दडपण होतं, पण त्यांची क्वालिटी अशी आहे की ते लगेच दुसरा सहकलाकारांना आपलंसं करून घेतात. सो त्या क्वालिटी आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या एवढ्या गोष्टी आहेत, त्यामुळे मजा आली मला त्यांच्यासोबत काम करून. आणि सहकलाकार आहेत तुझे प्रियदर्शन जाधव सर. प्रियदर्शन सरांनी स्क्रिप्ट लिहिली आणि मला खूप आधीपासून त्यांच्यासोबत काम करायचं होतं. रोहितचं काम याच्या आधी खूप बघितलेलं आहे. आम्हाला खूप चांगली ओळख होती आमची अनेक वर्ष आणि मला जस्ट फायनली संधी मिळाली काम करायला. आम्ही खूप एक्सायटेड होतो, कारण एक चांगलं काहीतरी आम्हाला करायचं होतं आणि आम्हाला तिघांचे जे क्वालिटीज वेगवेगळ्या आहेत ॲज अन ॲक्टर, या सिनेमा थ्रू खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लोर झालेले आहेत, चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत येणार. लक्ष्मीकांत बेर्डे हे खूप मोठं नाव आहे, अजूनही ते लोकांच्या मनात आहे. तर ते नाव आणि म्हणजे तुझ्यामध्ये कुठेतरी पाहता यावं त्यांना असं वाटतं, तर त्याबद्दल काय म्हणशील? मोठं नाव आहे आणि त्यांच्या नावामुळे खूप पुण्याई मिळाली आम्हाला आणि त्यांच्या नावाने खूप दिलंय आम्हाला. त्यांना मिळालेली लोकप्रियता ती कुठेतरी आमच्यापर्यंत पण आलेली आहे. सो मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला या बाबतीमध्ये आणि त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी आहे, मला माहिती. मी आता दिग्दर्शक आणि बरेच कलाकार आहेत जे सहकलाकार त्यांची मुलाखत घेत होते, तेव्हा त्यांनी सांगितलं की तू म्हणजे जेव्हा काही शूट्स वगैरे चालू असायचं तुम्ही मध्येच हसायचे वगैरे. हसायचं म्हणजे दादा, जर तुम्ही दर्शन दादासोबत काम केलं तर तुम्हाला ते लक्षात येईल. मी सतीश तारेंचा खूप मोठा फॅन आहे, त्यांच्या विनोदाचा खूप मोठा फॅन आहे आणि दर्शन दादाचा ह्युमर काहीसा तसाच आहे. सो तो असे वन लाईनर्स असे टाकतो की तुम्हाला कंट्रोल होत नाही. तो मला ते खूप असं छान वाटायचं की अरे तारेंचा ह्युमर आपल्याला परत ऐकायला मिळतोय. सो तिथे एक्साइटमेंट मध्ये मला खूप हसायला यायचं, बट प्रेक्षकांनाही येईल अशी खात्री आहे मला. सयाजी शिंदे सरांनी एक किस्सा सांगितला, तो किस्सा आठवतो तुला? म्हणजे त्यावेळेसही तुला हसू फुटलं होतं? सयाजी शिंदे सरांनी मला नकळत त्याने एक इम्प्रोव्हायझेशन केलं आणि ते इम्प्रोव्हायझेशन मला हसू यायला लागलं. पण ते विचार इतके चांगले आहेत, मला खूप भीती वाटली की यार मी त्यांचा टेक खराब केला आणि त्यांनी तो सीन जो केलाय तुम्ही बघून तुम्ही लोटपोट व्हाल. म्हणजे इतका भन्नाट कॉमेडिक विलन तुम्ही आयुष्यात बघितला नसेल, इतकं सयाजी सरांनी कमाल त्यात केलेली आहे. ते कमालच आहेत मुळात, पण त्यांनी एक इम्प्रोव्हाइज त्याच्यामध्ये केला होता. तुम्ही आता सांगत नाही कारण गोष्टी उलगडतील, पण तो सिनेमा बघताना तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. शेवटी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की खूप दिवसानंतर काहीतरी एक विनोदी मी घेऊन येतोय आणि विनोदी भूमिका पहिल्यांदा करतोय. सो तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आवर्जून बघा 27 जूनला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. धन्यवाद.